हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीएड ॲडमिशन 2025 चा रिझल्ट तुमचा लागलेला आहे. आता पुढची प्रोसेस असते कॅप राउंड रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर त्या रजिस्ट्रेशनसाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे काय असायला पाहिजे? ते जर नसेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही आणि रजिस्ट्रेशन झालं नाही तर तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कॅप रजिस्ट्रेशन आता स्टार्ट होऊन जातील तुमचे आणि त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, कारण की आता पुढची जी प्रोसेस आहे, पूर्ण प्रोसेस तुम्हाला इथे सांगितले जाणार आहे ॲडमिशन होईपर्यंत. तर चला आपण वळूया आपल्या मुद्द्याकडे. तर डॉक्युमेंट फॉर कॅप राउंड रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं. तर ते कसं करायचंय तुम्हाला, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस याचा लॉंग फॉर्म असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंड तुम्हाला कसं करायचं आहे, त्याच्यानंतर काय प्रोसेस वगैरे असते त्याची ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघू शकता तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जर आपण बघितलं इथे, तर आता ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2025-26 हे आता ओपन झालेलं आहे. मी इथेच तुमचे जे कॅप आहे, कॅप 2025-26 इथे दिसत असेल तुम्हाला. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघितलं तर बी.एड इथे आहे, अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे हे. तर इथे अजून क्लिक होत नाही. इथे क्लिक झालं की तुमचं रजिस्ट्रेशन ते स्टार्ट होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक कागदपत्रे आहे बघा. महाबीएड सीईटीचं जे ॲडमिट कार्ड आहे ते पण तुम्हाला जपून ठेवा. म्हणजे ॲडमिट कार्ड पण लागतं तुम्हाला. त्याच्यानंतर फोटो आयडी प्रूफ. आता त्यामध्ये काय काय, आधार कार्ड तर सगळ्यांकडेच असते. ते नसेल तर तुम्ही पॅन कार्ड यूज करू शकता. वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पण तुम्ही यूज करू शकता. 10वी आणि 12वीचे मार्कशीट पण तुम्हाला इथे लागतात. त्याच्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्क सर्टिफिकेट, म्हणजे तुम्ही बॅचलर डिग्री तुमचं जसं की एम ए झालं, बी-एससी झालेलं आहे, बी-ए झालेलं आहे, कॉमर्स झालेलं आहे, बी-कॉम झालेलं आहे, तर बॅचलर डिग्री तुम्हाला लागते. किंवा मग मास्टर डिग्री तुम्ही जर एम-ए, एम-एस-सी, बी-कॉम, बी-ए हे झालं असेल तर तुम्हाला ते मास्टर डिग्री लागतं. बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री तुमचा जे लास्ट झालेला आहे, जसं की आता बरेच जण आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन बी-एड करतात, तर त्यांच्यासाठी मास्टर डिग्रीचे डॉक्युमेंट लागतात. नाहीतर मग बी-एससी, बी-ए झाल्यानंतर पण जे आहे बी-एडसाठी विद्यार्थी करत असतात, म्हणजे बी-एड करत असतात. त्यांना बॅचलर डिग्रीचे डॉक्युमेंट लागतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला मार्कशीट लागतात. मार्कशीट सर्टिफिकेट लागतात. त्याच्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेट, हे खूप महत्त्वाचं असतं इथे. बरेच स्टुडंट जे आहे हे मिस होऊन जातं त्याचा. कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट ते मिस होऊन जातं आणि ते कॅप रजिस्ट्रेशनच्या वेळी काय करतात, रजिस्ट्रेशन म्हणजे कॅटेगरीमध्ये ते रजिस्ट्रेशन करतात. बट हे सर्टिफिकेट नसल्यामुळे त्यांचं जे चान्स आहे ते चालल्या जातं. कधी-कधी विद्यार्थ्यांचं, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं होतं की त्यांचं ॲडमिशनच होत नाही. कारण की त्यांनी रॉंग रजिस्ट्रेशन तिथे केलेलं असतं. तर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट लावावं लागतं. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा कास्ट सर्टिफिकेट जे असतं तुमची व्हॅलिडिटी वगैरे ते तुम्हाला तिथे लागतं. आणि हे जे रिझर्व्ह कॅन्डिडेट आहे तर त्यांच्यासाठी आवश्यक आहे ते त्यांनी काढून ठेवा, कारण की अजून 1 महिन्याभरात स्टार्ट होईल, तर तोपर्यंत जे सर्टिफिकेट आहे ते निघून जातं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिसेंट पासपोर्ट फोटोग्राफ अँड सिग्नेचर, म्हणजे आत्ताचं जे फोटो आहे तुमचा रिसेंट वाला, तर ते तिथे अपलोड करायचं असतं आणि सिग्नेचर तर हे स्कॅन करायचं असतं तुम्हाला. स्कॅन करून हे अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मोजकेच तुमच्याकडे हे असले पाहिजे डॉक्युमेंट वगैरे. एवढेच त्याला डॉक्युमेंट लागतात, जास्त काही लागत नाही. आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट पण करू शकतात. आणि आता कॅबची जे प्रोसेस आहे ते लवकरात लवकर स्टार्ट होणार आहे, म्हणजे 1 महिन्याभरात ते स्टार्ट होईल. आणि त्यापुढे तुम्हाला काय करायचं आहे, सगळी माहिती मी या YouTube चॅनलवरती सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला काय पुढे कोणती माहिती पाहिजे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक धन्यवाद.